महत्त्वाची घडामोड आहे। तर एकूण किती टक्के मतदान महाराष्ट्रात झाले? 3 वाजेपर्यंत 45.53% मतदान महाराष्ट्रात झालंय। महाराष्ट्राची 3 वाजेपर्यंतची मतदानाची ही टक्केवारी आपण टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। 45.53% मतदान 3 वाजेपर्यंत राज्यभरात झालेलं आहे। सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी ही गडचिरोलीमध्ये होती। 3 वाजेपर्यंत तिथे 62.99% मतदान झालेलं आहे। राज्यातली आकडेवारी आपण सध्या पाहतोय। कुठल्या राज्यात किती टक्के मतदान झालंय याची आकडेवारी सध्या स्क्रीनवर पाहतोय। गडचिरोलीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 62.99%, तर ठाण्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 38.94% मतदान झालेलं आहे। तर ठाण्यातलं हे मतदानाची टक्केवारी सर्वात कमी आहे। 3 वाजेपर्यंत ठाण्यात फक्त 38.94% इतकंच मतदान झालंय। तर मुंबई शहरात दुपारी 3 वाजेपर्यंत 39.34% मतदान झालेलं आहे। मुंबई असेल, ठाणे असेल, ही महत्त्वाची शहरं आहेत, मेट्रो सिटीज आहेत आणि आता इथे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने घराबाहेर पडावं असं आवाहन आहे मतदानासाठी। तर अहिल्यानगरमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 47.85% मतदानाचा आकडा समोर आलेला आहे। अमरावतीतलं मतदान 3 वाजेपर्यंत 45.13% आहे। कुठे किती मतदान झाले ते आपण पाहतोय सध्या। अकोल्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 44.45% मतदान झालंय। संभाजीनगरमध्ये 3 वाजेपर्यंत 47.05% इतकं मतदान झालेलं आहे। बीडची आकडेवारी पाहिली तर दुपारी 3 वाजेपर्यंत 46.15% एवढं मतदान झालंय। भंडाऱ्यात 51.32% इतकं मतदान 3 वाजेपर्यंत पार पडलंय। तर जिल्ह्यानुसार आपण ही मतदानाची टक्केवारी पाहतोय। बुलढाण्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.48% मतदान झालेलं आहे। तर चंद्रपूरमध्ये 49.87% मतदानाची टक्केवारी आहे। कुठे एकूण किती टक्के मतदान झालंय याचा आढावा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून घेतोय। तर धुळ्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 47.62% मतदान झालंय। गोंदियातली मतदानाची टक्केवारी आहे 53.88। 3 वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे। हिंगोलीमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 49.64% मतदानाचा आकडा समोर आलेला आहे। तर महाराष्ट्रात एकूणच आकडेवारी जर पाहायची झाली 3 वाजेपर्यंत राज्यभरातली 45.53% इतकं मतदान झालंय।